सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने देवगड जामसंडे शहरातील गरजू नागरिकांना शिधा वाटपाचा स्तुत्य उपक्रम माजी आमदार अजित गोपटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका सरचिटणीस योगेश चांदोसकर, प्रियंका साळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। 10 एप्रिल कोकणचे भाग्यविधाते व आपले सर्वांचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री तथा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराच्या वतीने एक शिधा वाटपाचा 75 गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्याचा आज आम्ही एक कार्यक्रम राबवला। या कार्यक्रमाला सन्माननीय मंडल अध्यक्ष राजा भुजबळजी, आमचे योगेश चांदोसकरजी, उमेश कनेरकरजी, संजय कारकरजी असतील, तसेच योगेश पाटकरजी, चंदू कावलेजी नगरसेवक या सर्वांनी एक हातभार लावून हा कार्यक्रम आम्ही इथे राबवला। खरं तर भारतीय जनता पक्षाचा मूळ गाभाच अंत्योदयाचा की तळागाळातील लोकांपर्यंत आपला विकास तथा समाज उपयोगी उपक्रम राबवणे असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही राबवला। आज 75 वर्षात पदार्पण करत असताना एक बाबा देवगड जामसंडेतील खरंच गरजू कुटुंबांना आपण ह्या शिधा वाटप करावं असा आज ज्यावेळी पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मार्गदर्शन केलं की हा कार्यक्रम असा राबवा। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही राबवला। एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आणि खूप सामान्य माणसाने देखील खूप एक चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला। त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार। आणि आमचे नेते नारायणरावजी राणे साहेब यांचं मुळात कोकणवर असलेलं प्रेम किंवा कोकणाची ओळख की राणे साहेब म्हटल्यानंतर की कोकण त्याचाच हे पकडून आम्ही हे कार्यक्रम राबवला। खरं तर आज या सर्व कुटुंबाकडून त्यांना खूप खूप असे आशीर्वाद आणि मिळतीलच आणि ते नक्कीच आज जसा अमृत महोत्सवी वाढदिवसासाठी आपण एकत्र येऊन करतोय तसाच त्यांना शतकाचा देखील वाढदिवस ते शतायुषी व्हावेत ह्या एक माझ्याकडून एक सामान्य त्यांच्या कार्यकर्त्याकडून अशा शुभेच्छा। आमचे दैवत माननीय नारायणराव राणे साहेबांचा अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आम्ही आमचा युवा मोर्चा अध्यक्ष दया पाटील आणि त्यांची सर्व टीमने जो उपक्रम राबवण्यात आला आहे त्या उपक्रमाचं भारतीय जनता पार्टीचा त्यांचा एक संकल्प आहे की अंत्योदय लोकांपर्यंत हा सर्व योजना पोचायला पाहिजेत आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत ह्या विविध योजना पोचवत असतात। त्याचाच भाग म्हणून आज आमच्या युवा मोर्चाने शिधा वाटपाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता। हे स्तुत्य उपक्रम आहे आणि त्या अनुषंगाने मी पुढे भविष्यातही सांगेन की हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रात साहेबांच्या वाढदिवसामध्ये राबवणार आहोत। प्रत्येक 10 तारीखला आपण विविध उपक्रम आपण पुढील एक वर्षभर आपण हे असेच करत राहणार आहोत आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याच्यात मेडिकल कॅम्प असतील किंवा विविध जे योजना असतील त्या आम्ही प्रत्येक 10 तारीखला महिन्याच्या आपण करणार आहोत आणि हा भविष्यातला जो वर्षभराचा जो कार्यक्रम आहे तो आपण विविध नागरिकांना पोहोचवण्याचा आम्ही ह्या निमित्ताने संकल्प केलेला आहे। प्रथमतः मी राणे साहेबांना, आमचे कोकणचे भाग्यविधाता राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आमच्या सर्व महिला भगिनींतर्फे देते। खरं तर युवा मोर्चा भाजप तर्फे राबवलेला हा जो कार्यक्रम आहे शिधा वाटपाचा, म्हणजे जसं की भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे अंत्योदयापर्यंत, म्हणजे जो समाजाचा शेवटचा घटक आहे त्यापर्यंत आपण पोहोचणं महत्वाचं आहे। आणि माननीय राणे साहेब असतील, आपले पालकमंत्री नितेशजी राणे असतील, यांच्या संकल्पनेतनं एक नवीन आदर्श घेऊन की तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांचे आशीर्वाद साहेबांपर्यंत पोहोचले पाहिजेत
हा एक विचार घेऊन आज आपल्या युवा मोर्चाचे दयानंद पाटील असतील, योगेश चांदोसकर असतील, राजा भुजबळजी असतील आणि युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते यांनी मिळून जो हा कार्यक्रम घेतला त्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत. आणि खरंच आजचा जो आनंद बघतो आहोत आपण या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरचा की एक भेट वस्तू आनंद रूपी आणि त्यांनी आज दिलेले साहेबांना आशीर्वाद आमच्यासाठी लाख मोलासाठी आहेत. साहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभू हे आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला आम्ही हे देवाकडे मागणं मारतो आणि पुन्हा एकदा आम्ही सगळ्याजणी तुम्हाला म्हणतो साहेब दीर्घायुष्य व्हा, विश यू हॅपी बर्थडे. थँक्यू. आपले खासदार माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय राणे साहेबांचा 75व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. त्यानिमित्ताने सन्माननीय राणे साहेबांना आमच्याकडून 5 दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राणे साहेबांनी 35 वर्ष कोकण मध्ये सिंधुदुर्गमध्ये काम केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि कोकणचा विकास हा साहेबांनीच केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे साहेब सुद्धा सिंधुदुर्गचा विकास करत आहे. मी एक सामान्य कार्यकर्ते म्हणून राणे साहेबांची असं मी मानते की राणे साहेबांनी प्रत्येक कार्यकर्ता कसा आहे त्याप्रमाणे त्यांनी जोपासलेला आहे आणि त्यानुसार त्यांना पदं दिलेली आहेत. त्याचं मीच एक उदाहरण आहे. मी एक सामान्य स्त्री म्हणून होते आणि मला 2002 मध्ये पंचायत समिती सदस्यपद मिळालं, सभापती झाले, 2दा नगराध्यक्ष झाले. हे राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे झालं, राणे कुटुंबियांच्या आशीर्वादामुळे मला मिळालेलं आहे आणि मी त्याच्यातूनच एक सामाजिक काम केलं आणि माझी ओळख राणे साहेबांमुळे झालेली अशी मी मानते. त्यांनी त्यांची अगदी शतशः ऋणी आहे. साहेबांना आजच्या हा वाढदिवसानिमित्त मी दीर्घायुष्य निरोगी आरोग्य लाभो आणि पुढे शतक वर्ष पूर्ण करो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द. एप्रिल आमच्या सर्वांचे लाडके नेते या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार सन्माननीय राणे साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस त्यांना अपेक्षित असलेल्या समाज उपयोगी उपक्रमातून व्हावा आणि त्याचाच एक भाग म्हणून आज देवगड शहर युवा मोर्चाच्या वतीने दया पाटील त्या युवा मोर्चा शहर अध्यक्ष आणि राजा भुजबळ मंडल अध्यक्ष या सर्वांच्या माध्यमातून आज शिधा वाटपाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता, संपन्न होतोय आणि मी मनापासून या ठिकाणी या सर्वच आमच्या युवा सहकाऱ्यांचे माझ्या सर्व सहकाऱ्यांचे यासाठी अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने आपण अंत्योदयापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत समाजसेवेचं काम यापुढे अविरतपणे चालू ठेवावं आणि राणे साहेबांना अपेक्षित असलेलं काम आणि उपक्रम आपल्या माध्यमातून होत राहोत आणि तसेच या निमित्ताने सन्माननीय राणे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना साहेब दीर्घायुष्य व्हा अशा पद्धतीच्या आम्ही शुभेच्छा देऊन थांबतो. नमस्कार, धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच विशेष करून सिंधुदुर्गामध्ये प्रत्येक गावामध्ये समाजोपयोगी जे काही उपक्रम आहेत ते प्रत्येक ठिकाणी होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिरगावमध्ये सुद्धा आज आपण अँब्युलन्सचं लोकार्पण केलं आहे. या अँब्युलन्सच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा ध्यास आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, राणे साहेबांचे हितचिंतक असतील, त्यांनी सर्वांनी घेतलेलं आहे आणि ह्या पुढील काळामध्ये राणे साहेबांना अपेक्षित असलेलं काम आम्ही जनतेच्या माध्यमातून करत राहू हा विश्वास या निमित्ताने या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.